बघा, ठाकरे साहेब माझं कुटुंब होतं, आहे आणि राहणार. कारण त्यांनी मला चेहरा दिला, त्यांनी मला ओळख दिली. हे भारतीय जनता पार्टी माझं दुसरं घर झालेलं आहे आणि घरामध्ये विचाराल तर राजकारण वेगळं आणि कौटुंबिक वेगळं. आम्ही एकत्र राहतो आणि एकत्रच राहणार. त्यांचं माझ्यावरती आशीर्वाद असणारच, कारण ते माझे वडील आणि आई आहेत. बाकीचं बघूया आता कसं हा जमतं. हा प्रश्न त्यांना सुद्धा विचारला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की ती माझी मुलगी आहे आणि तिने तिचा निर्णय घेतला, त्यात काय चुकीचं आहे. मग तुम्ही ज्यावेळेला हा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी तुम्हाला समजावलं होतं की काय पाठिंबा दिलेला होता? त्यांनी ज्या परीने समजवायचं त्यांना समजवलं आणि मी समजवायचं ते मी समजवलं. पण ठीक आहे, आता कुटुंब वेगळं, राजकारण वेगळं, त्यांचे विचार वेगळे, माझे विचार वेगळे. ही निवडणूक अशी सुद्धा होते की ज्यावेळेला तुमचे पती अभिषेक या निवडणुकीमध्ये नाही आहेत आणि पूर्वी 2012मध्ये ते निवडून आले. काय तुम्हाला या निवडणुकीमध्ये वेगळं दिसतंय? तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा कमी जाणवते? पूर्वी ते ज्या पद्धतीने काम करायचे, लोकांमध्ये मिसळायचे, फार कष्ट घ्यायचे आणि आता हे सगळं तुम्हाला करावं लागतं या निवडणुकीत. खूप कठीण होतं आहे, कारण अभिषेकची साथ ही खूप महत्त्वाची होती. प्रत्येक गोष्ट तो सांभाळायचा आणि जे आता काही चाललेलं आहे घाणेरडं राजकारण, ते बघून अजून दुःख होतं की माझ्याच नवऱ्याबद्दल मलाच एक्सप्लेन करावं लागते प्रत्येक गोष्ट. पण ठीक आहे, तो बघतोय, तो त्याची माझ्याबरोबर साथ आहे आणि मला माहिती आहे आणि त्यालाही माहिती आहे की आम्ही काय आहोत एकमेकांसाठी. तर मला दुनियाला एक्सप्लेन नाही करायचे किंवा कुणालाच एक्सप्लेन नाही करायचे की कोण बोलायचं त्यांना बोलू दे, आम्ही आमचं काम करत राहणार. का शिवसेना, उद्धव ठाकरे गट किंवा त्यांचे लोक का आक्षेप घेतात की अभिषेक घोसाळकरांचा फोटो तुमच्या प्रचारामध्ये दिसतोय? आक्षेप घेण्याचं काय अशी कारणं त्यांच्या? मला माहीत नाही. मला असं वाटतं त्यांचं ते पॉईंट असेल की कसं मी प्रचार नाही करत किंवा डिस्टर्ब कसं करायचं असेल ते. पण मला काही त्यामध्ये पडायचं नाही, कारण ते माझं कुटुंब आहे. त्यांना जे बोलायचं ते बोलतील.